मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या व्लॉगमध्ये. मिनी व्लॉग म्हणणार होतं गाईज, पण व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. खूप दिवसांनी असं हॉरिझॉन्टल पकडून म्हणजे आडवा फोन पकडून व्लॉग करतोय. तर मी आज जाणार आहे गाईज साऊथ इंडियन डोसा. अभी मजा आएगा ना भिड़ो. म्हणजे ऑथेंटिक कोल्हापूरमध्ये एक ऑथेंटिक जागा मिळाली आहे आम्हाला दोघांना डोसा खाण्यासाठी. तर तिथंच आम्ही चाललोय आणि बघूया आता काय काय कसं काय होतंय. मला जायचं होतं खरं तर 11ला, वाजले 12. तर खूप वेळ झाला मला नेहमीप्रमाणेच. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. काय वेळच आहे तुम्हाला. तर आम्ही तिथं वाट बघत बसतोय आणि आम्ही दोघंच जाणार आहे कारण आम्हाला दोघांना पण साऊथ इंडियन फूड खूप आवडते. तर चला जाऊया. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. काय नमस्कार दिन म्हणायची पद्धत आहे. सांग आपण कुठं आलो. आपण आलो आहोत नाव बघ. अबे साले नावच माहित नाही होते. मी सांगतो काय, आम्ही आले व्यंजनमला. हे तुम्हाला मी सकाळी सांगितलेलं. थांबा एक मिनिट. हा, व्यंजनमला मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं जसं ऑथेंटिक साऊथ इंडियन डोसा. येस व्यंजनम डोसा आहे. अच्छा. तुमचा स्पेशल बेन्ने डोसा, उपन डोसा आणि बेन्ने काली डोसा. सगळं बेन्ने खायला बघा टेस्ट कशी. येस काय, आमचं दोघांचं पण रेकमेंडेशन आहे. प्लीज या, खरोखर खूप भारी आहे. त्यांना बनवायला 15 मिनिटं लागली, मला सपवायला 5. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. खरोखर आम्हाला कळालं नाही बोलता बोलता कधी संपलं. बघा आमचं ताटं बघा. बरोबर आमचं रिकमेंडेशन नाही. या मी तुम्हाला पत्ता सांगेन नंतर. आता खाऊन झाले आपलं. आता काय करायचं ते काय करणार आता, घरला जाणार आता. आणि काय देणार असते तू? अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है. आणि काय देणार तर मग मी तयार आहे. काही इष्ट नाही. आमचं खाऊन झाले गाईज आणि आमचं रिकमेंडेशन रिकमेंडेशन सांगायला गेलं तर खरंच भारी. आणि मेन गोष्ट म्हणजे नाही, खरोखर भारी आहे असं. सिरियसली गाईज, सिरियस मेन गोष्ट म्हणजे जे अन्न आहेत ते कर्नाटकातले, त्यामुळे प्रॉपर साऊथ इंडियन आहे. त्यामुळे तुम्हाला साऊथ इंडियन टेस्ट परफेक्ट मिळणार. परफेक्ट. ते म्हणतात का नाही, कोल्हापुरातलं तांबडा पांढरा का नाही. काय जाणे, तर आम्ही एका महादेवाच्या मंदिराला आलो आहे. मला पण माहीत नव्हतं हे, आम्हाला दाखवलं. मला दाखवतो बघा किती सुंदर आहे मंदिर. असं सिम्पलच आहे, खरं सुंदर आहे. आणि त्याच्यासमोर असा मस्त तलाव. स्वामींबद्दल असं नाही, पण प्रत्येकाची कणी मोक्षाची एक आयडिया असते. ती मोक्ष प्राप्त झाल्यावर काय असते, तर तशी माझी आयडिया काय, मोक्ष प्राप्त होणे म्हणजे या माणसाला तो कुठल्याही शेपमध्ये, आता पाणी कसं असते, जसं टाकशील त्या शेपमध्ये ते होते, तर तो माणूस होते. तेव्हा तो राजा जरी झाला तरी त्याला गुरु येत नाही, किंवा तो भिकारी जरी झाला तरी तो त्याचं जीवन बिना कुठल्या असं बाबा ईर्षे, बाबा ह्याच्याकडे हे आहे मला नाही आहे, तो हे काय त्याला मासवाल्यांना काय तरी मासत करणाऱ्यांना कोळी कोळी नाही म्हणजे ते जरी झाला तरी लाईफची प्रत्येक ह्याच्यात तो सुखी राहणार, परिस्थिती कशी असू बाबा. आणि मेन गोष्ट म्हणजे जी भीती आहे जी असणार ती मोडणार. कारण एकदा तुमची भीती, एकटं राहायची भीती, आणि मेन गोष्ट म्हणजे तीच एक मेन गोष्ट आहे, एकटं राहायची भीती जेव्हा मोडत्या तेव्हा तुम्ही ॲज अ ह्युमन काय ते मॅटर करत नाही. तेव्हा तुम्ही
श्रीमंत आहे गरीब आहे, जेव्हा तुम्ही ते शिकताय की नाही, तुम्ही एक लेवल वरती जाता, म्हणजे त्या गोष्टीत तुम्हाला फरक पडत नाही. झालं काय? तर हेच आहे ते मंदिर गाईज, कोटी तीर्थ. आणि इथून आत गेल्यावर ते असं महादेवाचं मंदिर आहे. खूप छान आहे गाईज. स्वामींचं मंदिर पण खूप असं शांत आलेलं आहे. 2 दिवसानं 2 दिवसांनी डिसेंबर चालू. हे बघा गाईज, आमयचं घर इथं रिव्हील करतो मी. या येतं हे बघा, कुठेही तुम्हाला भेटला. म्हणजे काय, मी काय लय मोठा आहे, साधं घर आहे आमच्या गरिबांचं. इथं कुठं तर भेटला तर या याच्याकडे ऑटोग्राफ घ्यायचा. या ऑटोग्राफ घ्या. आणि काय पाय असलं ते बी घेऊन जावा. एक दरवाजा आहे की हे पाय असलं हे घेऊन जावा. हां, कुठं राहतोस ते सांगा आता मग. हां, शनिवार. चालेल, बरं चला, बाय बाय. बाय बाय. काय मी काहीतरी बाहेर खाल्ले आणि घरातल्यांना पण नको असं कधी होईल काय, त्यामुळे मला जबरदस्ती समोसा आणाला. बघा कसे वागवतात गाईज घरातले. अबे साले. काय तर नुसतं मी बाहेर गेले काय तर पाहिजेच. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज. आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता पार्ट व्हिडिओचा जास्त आवडला. आणि प्लीज सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. खासकर तुमच्या मित्राला पाठवा ज्याच्याबरोबर तुम्ही असं कुठेतरी जाऊन खाताय किंवा पिताय किंवा मज्जा करताय. त्या सगळ्या मित्रांना तुमच्या शेअर करा आणि कमेंट करा गाईज, भरपूर कमेंट करा. बस, बघ काय नको. बाय बाय.